मित्रांनो नमस्कार. 7 ऑक्टोबर 2017 विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये एक घटना घडली. 12-15 तरुण पोरांनी 4 कुत्री खांबाला बांधली एका चौकामध्ये आणि रॉकेल ओतून अक्षरशः पेटवून दिली. ओक्साबोक्शी कुत्री ओरडायला लागली. चौकामध्ये गर्दी जमायला लागली. 1000-500 माणसं गोळा झाली. ओक्साबोक्शी कुत्री ओरडून हेच लोकांना सांगत होती, हेच विचारत होती की काय चुकले आमचं, काय गुन्हा केलाय आम्ही, कशा करता आमच्यावर हा अन्याय अत्याचार करताय. शब्द त्यांना फुटले नसतील परंतु भावना त्यांच्या याच होत्या. 5 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये कुत्री जळून राख झाली. 1000-500 माणसांची गर्दी हे सगळं प्रकरण बघत होती. लोकांनी मोबाईल काढले, लोकांनी फोटो काढले, स्टेटस ठेवले, परंतु त्या 1000-500 माणसांमधला एकही माणूस पुढे येऊन त्या गर्दीतला विचारू शकला नाही की मित्रांनो तुम्ही असं का करताय, कशा करता कुत्री पेटवली तुम्ही. एकही त्या गर्दीतला माणूस समोर येऊन हे विचारू शकला नाही. ही शोकांतिक आहे. आणि हे सगळं घडल्यानंतर चौकशांत असं निदर्शनात आलं की त्या 4 कुत्र्यांपैकी एक कुठलं तरी कुत्रं पिसाळलेलं होतं आणि नेमकं कुठलं कुत्रं पिसाळलेलं होतं हे कळलं नाही, म्हणून 4 कुत्री जाळून मारली. 21व्या शतकामध्ये जगणाऱ्या माणसाला, भौतिक प्रगतीच्या शिखरावरती पोचलेल्या या माणसाला आणि स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या माणसाला हे उत्तर शोभलं का मित्रांनो? अरे माणसंच जर इतकी पिसाळल्यागत वागायला लागली तर 4-2 कुत्री पिसाळली म्हणून नवल काय. या निमित्तानं मला कवितेच्या त्या ओळी आठवल्या की बंदूक रक्षकांची बनवेल भक्षाम्मा, झोपेल भयमुक्ताशी एकही रात नाही, माझाच देश आता माझ्यात राहत नाही आणि गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही. गर्दी होतीच की मित्रांनो 1000-500 लोकांची, पण ज्यांना कुत्र्यांची दया येईल, माया येईल, प्रेमाची, आपलेपणाची, जिव्हाळ्याची आणि सहकार्याची भावना जिवंत होईल असा एकही माणूस त्या गर्दीत सापडला नाही. शोकांतिका नाही तर काय. कवी मंगेश पाडगावकर साहेब म्हणाले की झोपड्यात आली वाहून ही गटारे, चिखलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. माणसांच्या गर्दीत माणूस शोधण्याची वेळ या 21व्या शतकामध्ये निर्माण झाली आहे. शरीरानं आणि रूपानं माणूस असणं वेगळं आणि गुणानं माणुसकीनं माणूस असणं वेगळं. जर शरीराचा आणि रूपानं माणूस असण्याचा विचार केला तर मग 150 कोटी देशाची झाली, 850 कोटी जगाची झाली. परंतु या सगळ्या 850 कोटींमध्ये माणुसकीनं माणसं असणारी किती माणसं आहेत हा विचार करण्याची गरज आता 21व्या शतकांमध्ये निर्माण झाली. आणि समाजाला त्या माणसांची गरज आहे ज्यांच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा, सहकार्याची भावना, परस्परांमध्ये हित जोपासण्याची भावना ज्या माणसांमध्ये जिवंत आहेत त्या माणसांची जगाला आणि समाजाला गरज आहे. आणि अशा माणसांची आता कमतरता भासू लागली, अशा माणसांचा आता तुटवडा जाणवू लागला. ही खऱ्या अर्थाने शोकांतिक आहे मित्रांनो. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या ठायी हा विचार करायला हवा की मी डॉक्टर व्हायला तयार आहे, मी वकील व्हायला तयार आहे, मी इंजिनियर व्हायला तयार आहे, मी शिक्षक व्हायला तयार आहे, परंतु मी माणूस व्हायला तयार नाही. ही कसली आली आहे प्रगती? या कसल्या प्रगतीच्या वाटा आपण शोधायला लागलो हा विचार कुठेतरी जाऊन व्हायला हवा. मला या निमित्तानं आणखी एक किस्सा आठवतोय की उन्हाळ्याचे दिवस होते. एका बाजारामध्ये सुकसुकाट जाणवत होता दुपारची वेळ असल्या कारणानं. ऊन मी म्हणत होतं, भयंकर ऊन वाढलं होतं. दुपारची वेळ होती आणि सगळी दुकानं बंद झाली. सुकसुकाट जाणवत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये एका माणसाला तहान लागली होती, पाण्याची गरज होती, परंतु दुकानं बंद असल्या कारणानं त्याला कुठं पाणी मिळत नव्हतं. सगळ्या मार्केटमधून फिरून आला, कुणाचंही दुकान उघडं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला एक दुकान उघडं दिसलं. तो लगबगीनं दुकानाच्या समोर गेला. दुकानात एक सेठजी बसलेले होते. फॅन चालू केलेला, AC चालू होता, हातामध्ये मोबाईल होता आणि सेठजी खुर्चीवरती बसलेले होते. तहानेनं व्याकुळ झालेला माणूस दुकानासमोर गेला आणि सेठजीला आवाज दिला, हात जोडले, म्हणाला, सेठजी तहान खूप लागले हो, 1 तास झालं पाणी शोधतोय, परंतु पाणी कुठे मिळालं नाही. तुमच्या पाठीमागं माठ दिसतोय, मला थोडं 1 ग्लासवर पाणी दिलं तर बरं होईल, तुमचे फार उपकार होतील. शेठजीनं माठाकडं बघितलं. माठामध्ये पाणी होतं, पाणी द्यायला ग्लास होता, परंतु शेठजीनं परत मोबाईलमध्ये लक्ष घातलं. 1 मिनिट 2 मिनिट थांबल्यानंतर तो तहानेने व्याकुळ झालेला माणूस परत आवाज देतोय, परत नम्रपणानं म्हणाला, परत रिक्वेस्ट करून म्हणाला की शेठजी द्या ना राव 1 ग्लासभर पाणी, तुम्ही पाणी दिले तर फार उपकार होतील, मला खूप तहान लागले. तेव्हा शेठजी म्हणत होते, काय मित्रा, म्हणाले, माझ्याकडं पाणी आहे, पाणी द्यायला ग्लास आहे, परंतु तुला पाणी द्यायला आता माझ्याकडं कुणी माणूस नाही.
तेव्हा तो तानेनं व्याकुळ झालेला व्यक्ती म्हणत होता की शेठजी, माझ्यासाठी तुम्हीच जर 2 मिनटं माणूस झाला तर फार बरं होईल. म्हणजे हा विचार या ठिकाणी करायला हवा की शेठजी व्हायला तयार आहे, परंतु शेठजी माणूस व्हायला तयार नाही. ही शोकांतिका नव्हे तर काय मित्रांनो. भौतिक प्रगतीचा एक एक टप्पा पार करत असताना, भौतिक प्रगतीच्या शिखरावरती पोचत असताना हातातून माणुसकी सुटू नये हा विचार देखील आपण करायला हवा. म्हणून तर सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज म्हणायचे, कुछ भी बनो मुबारक है मगर पहिले इंसान बनो. काही बना म्हणायचे आनंद आहे, परंतु पहिलं माणूस बनायला विसरू नका. माणसानं माणूस म्हणून राहायला हवं, माणसानं माणूस बनून जगायला हवं. ही भावना युगानुयुगे साधू संत महात्म्यांनी, गुरुपीर पैगंबरांनी व्यक्त केली. कसा जगतोय समाजातला 21व्या शतकातला माणूस आपण बघतोय. जाळपोळ लुटमार करशी उद्ध्वस्त तू घरे, तुझी कृती पाहून वाटते पशून पक्षी बरे. परोपकारी मुखप्राण्यांचा घ्यावा गुण तू जरा, आणि तुझ्या अंतरी नित्य वाहू दे माणुसकीचा झरा. माणसाच्या अंतरंगामध्ये कायमस्वरूपी माणुसकीचा झरा वाहत राहावा, ही भावना युगानुयुगे साधू संतांनी व्यक्त केली. आणि ही समाजाची गरज आहे. यानं समाजाचं हित होईल, यानं समाजाचं कल्याण होईल, आणि यानं प्रत्येक माणसाचा उद्धार सुद्धा होईल. आणि म्हणून प्रत्येकानं माणुसकीचं जतन करायला हवं. ही भावना या निमित्तानं आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. आणि म्हणून स्वार्थीपणाच्या थोडं पलीकडे जाऊन, अहंकाराच्या मीपणाच्या थोडं पल्याड जाऊन हा विचार करायला पाहिजे की मी माणूस आहे, आणि माणुसकी हा माझा खऱ्या अर्थानं धर्म आहे, आणि या धर्माचं जतन करायला हवं. या धर्माचं जतन करत असताना परस्परांमध्ये प्रेमाचे संबंध पाहिजेत, जिव्हाळ्याचे संबंध पाहिजेत, आपलेपणाची आणि सहकार्याची भावना परस्परांमध्ये जिवंत असायला हवी. तर खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार आहे, आणि माणुसकीच्या धर्माचं आपण जतन करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. मला ती भावना कायमस्वरूपी आठवते की जीवात जीव असेपर्यंत जपू माणुसकीची नाती. जीवात जीव असेपर्यंत जपू माणुसकीची नाती, का तर माणुसकीच राहते मागं आणि देहाची होते माती. शरीराची माती होऊन जाईल, पाठीमागं काय राहील तर माणुसकीनं जतन केलेले सगळे व्यवहार राहतील, प्रेमाने जतन केलेली सगळी माणसं राहतील, प्रेमाचे शब्द राहतील, प्रेमाच्या भावना राहतील, जिव्हाळ्याच्या आणि सहकार्याच्या भावना पाठीमागं राहतील. आणि म्हणून आपण सर्वांनी जाणीवपूर्वक हा प्रयत्न करू की माणूस म्हणून जन्माला आलोय तर माणुसकीचं जतन करू, माणुसकीच्या धर्माचं पालन करू, आणि समाजामध्ये प्रेम, आपलेपणा, जिव्हाळा वाटत राहू, सहकार्याच्या आणि मदतीच्या भावना जिवंत ठेवू, आणि माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू. कारण मित्रांनो, जर माणुसकी जिवंत राहिली तर समाजातला माणूस जिवंत राहील, नाही तर या गर्दीमध्ये सारी माणसं हरवत राहतील.